नमस्कार, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत बदलापूर येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आजच्या आपल्या या 16 सख्यांच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. तर मंडळी, आज माझ्या आईचा सकाळी मला फोन आला होता. मला म्हणाली, कार्यक्रमात दरवेळी माझे कसले किस्से सांगत असतोस रे. म्हटलं, अगं कारण तुझ्या एवढी परिपूर्ण स्त्री मी पाहिली नाही म्हणून सांगत असतो. तिची एक गंमत सांगतो. रोज रात्रीच्या जेवणाला एक पोळी ती जास्त करायची. मी तिला कशाला विचारलं तर मला म्हणायची की अरे, कोणी पाहुणा रात्री अपरात्री आला तर उपाशी झोपता कामा नये. ही शिकवण तिला तिच्या आईकडून मिळाली होती. म्हणजेच घरातल्या सगळ्यांचा विचार तर ती करायचीच, पण कदाचित येणाऱ्या पाहुण्याचा देखील विचार करायची. आणि म्हणूनच आमच्याकडे पाहुण्यांचा राबता असायचा. मंडळी, घरातली स्त्री ठरवते की घराची ओळख काय असावी. म्हणूनच सतत घराचा विचार करणाऱ्या या माझ्या सखीला थोडा वेळ स्वतःचा विचार करायला लावणारा खेळ मी घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. बघूया आज कोणती सखी हुकमाची राणी होते, जी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे हा माहेरचा आहेर. तेव्हा अजिबात वेळ न घालवता पहिला खेळायला आपण सुरुवात करूया. कोण आहेत त्या ताई? पटापटा त्यांनी इथे यायचं. या, तुझं नाव सांग बरं ताई. सुचिता स्वप्नील ठोंबरे. सुचिता ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? 3 वर्ष. माहेर कुठलं? नागपूर. नागपूरचे. काय सांगून राहिले बे? हा, काय नाही बे. काय नाही बे. हा, अजून 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 बोल ना, छान वाटतं, मला खूप आवडतं. काहून नसेल तुतर तुतर करून राहिला बे. लव्ह मॅरेज. लव्ह विथ अरेंज. जीवनसाथी.com. मॅट्रिमोनी साइट वर. Yes. मग प्रेम झालं, 1 वर्ष फिरलो, एन्जॉय केला, मग अरेंज मॅरेज. नंतर घरच्यांना सांगितलं, मग लग्न केलं. पहिल्यांदा कुठे भाऊजींना बघितलं? पहिला आम्ही भेटलो RCT मॉलमध्ये RCT मॉल. 7 जुलैला 3 वर्षापूर्वी. वेळ पण आठवते? हो, आठवते. संध्याकाळी 5:30 वाजता. आणि आम्ही बर्गर खाल्ला. त्यांना बर्गर आवडत नाही, पण मी बोलली नाही आपण बर्गर खाऊ. पण त्यांना असं वाटलं फर्स्ट टाइम आहे की म्हणजे कसं बोलू की मला बर्गर नाही आवडत म्हणून आम्ही गेलो आणि बर्गर खायला बसलो. आणि मला बर्गर खूप आवडतो. मी त्याच्यातला एक बाईट पण कोणाला शेअर नाही करू शकत. आणि बर्गर खायला घेतला आणि त्यांना बर्गर आवडलाच नाही. त्यांनी अर्धा फेकून दिला. पण फर्स्ट अटेम्प्ट होतं. मी म्हटलं आता मी बोलले तर त्यांना वाटेल ही किती हावरी आहे म्हणून मी काय बोलली नाही. नंतर मग बोलतात की बोलता बोलले ते जे मॅकडॉनल्ड्स लिहिलं होतं ना, त्याला बोलता फ्लोमध्ये मॅकडॉल बोलून टाकलं त्यांनी. मग मी त्यांना काय नाही बोलले. मला कळलं कारण माझे पप्पा घ्यायचे ना, तर मला थोडा ब्रँड माहिती. नंतर थोडा वेळ गेला, त्यांना थोडं रिअलाइज झालं मी काहीतरी चुकीचं बोललो. ते काय नाही बोलले. जेव्हा एकदम शेवटी एंड होता, निघायचं होतं, तेव्हा बोलतात हे थोडं विचित्र वाटलं असेल ना. मी म्हटलं काय? तर बोलतात ते मॅकडॉनल्ड्सला मी मॅकडॉल बोललो. व्हेरी गुड, क्या बात आहे. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे जे आहे ना, हे जे मनापासून म्हणजे कसलं फिल्टरच नाही, जे आहे ते सगळं बोलून मोकळी झालेली आहे. व्हेरी गुड ताई. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. हा, आता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करायची. आणि आता सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग, हे उंच माझी उडी ग. हा खेळ असा आहे की तुमच्या समोर केशरी, सफेद आणि निळ्या रंगाचे फुगे आहेत. ओके, तुम्ही सगळ्यातही सफेद रंगाच्या फुग्याच्या मागे एका लाईनीत उभं राहायचं. हा, मग मी म्हणेन निळा तेव्हा निळ्या रंगाच्या फुग्याचे ते उडी मारायचे. केशरी म्हटल्यानंतर केशरी रंगाच्या इथे फुग्याचे ते उडी मारायचे. आणि आता समजा तुम्ही केशरी रंगाच्या फुग्याच्या इथे उभ्या असाल सगळ्या, आणि मी जमणार निळा, तर सफेद मध्ये जाऊन निळ्या रंगामध्ये यायचे. हा, शेवटच्या ज्या 6 ताई राहतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ओके, आणि पहिला रंग आहे केशरी. ताई या, इथे या, तुम्ही बाद झालेला आहात. एक ताई बाद झालेली आहे. आणि आता बघूया कोण आहेत त्या 6 ताई ज्या जाणार पुढच्या खेळामध्ये. आणि तुमचा रंग आहे सफेद. केशरी, सफेद, केशरी, सफेद, केशरी. इथे ये. हा, काय झालं? कन्फ्युज झाली. पण शेवटी खेळ आहे त्यामुळे बाद झालेली आहेस. पण सन मराठी मानेकडून तुला भेटवस्तू मिळते.
आणि आता 2 ताई बाद झालेल्या आहेत. आणि आता बघूया. हा सफेद सफेद हा निळा सफेद केशरी. ये ठपाक ये ठपाक. सफेद केशरी सफेद केशरी केशरी. नाही नाही नाही. हा ओके रेडी. हा निळा सफेद केशरी निळा केशरी. अच्छा तू बाद झालीस का? काय प्रामाणिकता आहे रे. आणि आता बघूया 2 ताई बाद होणार आहेत. बघूया कोण आहेत त्या 2 ताई. ओके सफेद केशरी सफेद केशरी. सफेद निळा निळा. ये ताई इथं ये. आणि आता बघूया कोण आहे ती एक ताई जी बाद होणार आहे. सफेद निळा केशरी सफेद केशरी सफेद निळा. केशरी. हा ताई उशिरा उडी मारली सगळी तू पास झालेली आहे. आणि अशा पद्धतीने 6 ताई गेलेल्या आहेत. आपल्या पुढच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि 6 ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. छान वाटतंय. हो आणि आता हुकमाची राणी होणार ना? होणार तर ते शेवटच्या खेळामध्ये आले तर मग हुकमाची राणी तर व्हायला पाहिजे. होणार काय नक्की. आवडेल घ्यायला? मायक्रोवेव्ह की इंडक्शन? जे भेटेल ते. जे भेटेल ते. बरं ते तुला काय आवडेल? मायक्रोवेव्ह मायक्रोवेव्ह. ओ हो का बरं मायक्रोवेव्ह? घरात नाहीये. अच्छा मायक्रोवेव्ह. ओके तुला काय आवडेल ते? मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह का बरं? इंडक्शन आहे माझ्याकडे. ताई तुझं नाव सांग बरं. धनश्री कदम. धनश्री ताई. माहेर कुठलं? सातारा. आणि सासर? सासर सुद्धा सातारा. अरेंज मॅरेज आहे. आपण मी काय विचारलंच नाही. अरेंज मॅरेज आहे. व्हेरी गुड. बरं बरं भाऊजींना कुठला पदार्थ आवडतो जास्त? त्यांना कांदे पोहे आवडतात. हो पण त्याचा पण एक किस्सा आहे. हा तेच मला माहिती होतं. हा काय किस्सा आहे? हातात माहित घ्या आणि सांग बरं. लग्न ठरतं तेव्हा म्हणजे सुरुवातीला पाहण्याचा कार्यक्रम पहिला होतो. त्यावेळी हे पाहायला आले होते आणि तेव्हा जनरली सगळेच कांदे पोहे करतात. तर ह्यांना वाटलं की आता आपल्याला कांदे पोहे खायला मिळणार आहे. पण मी घरच्यांना बोलले सगळेच कांदे पोहे करतात तर आपण वेगळं काहीतरी ट्राय करूया. आणि मग आम्ही शिरा केला होता आणि ह्यांना गोड आवडत नाही. अरे बापरे. तरी मग शिरा दिला त्यांना आणि त्यानंतर अजून चहा पण दिला. ते बोलले आधीच मला गोड आवडत नाही तरी पण शिरा. आता पाहुणे बघायला गेले त्यामुळे तर काही नाही बोलू शकत नाहीत. त्यामुळे शिरा तर खाल्ला आणि वरून चहा पण. पण मग आता जेव्हा शिरा बनवून देतेस तेव्हा खातात? आता कमी खातात म्हणजे त्यांच्यामुळे मी सुद्धा गोड कमीच केले. मला जास्त आधी गोड आवडायचं. बघितलं ना हे कसं असतं ना. म्हणजे आपल्या माहेरच्या ज्या सगळ्या आवडीनिवडी असतात त्या सगळ्या बाजूला ठेवून सासरच्या आवडीनिवडी ज्या तुम्ही स्वीकारता ना ताई, खरंच हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. पण मला एक सांग की तू सासरी गेल्यानंतर तुझा आवडता पदार्थ कधी बनवून खाल्लंस? तसं खाल्लं. हे बोलतात की नेहमी माझ्या आवडीचं नको करत जाऊ, की तुला जे आवडतं ते सुद्धा करत जा. वा क्या बात आहे. हे फार महत्वाचं आहे. बरं आता हा खेळ असा आहे. खेळाचं नाव आहे रिंग सटॅक फुगा फटॅक. इथं पुढे पुढे हा पुढे ये. हा खेळाचं नाव काय? रिंग सटक फुगा पटक. हा आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की प्लॅस्टिकचं भांडे आहे त्याच्यामध्ये 2-2 फुगे. ओके काय करायचंय मी 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी एक फुगा घ्यायचा आहे. तो व्यवस्थित फुगवायचा आहे. त्याला गाठ मारायची आहे आणि तो फुगा स्वतःच्याच अंगावरती फोडायचा आहे.
नखानी नाही या, आपटून फोडायचे स्वतःच्याच अंगावरती. दोन्ही फुगे फोडून झाल्यानंतर तुमच्यासमोर प्लॅस्टिकचे तुकडे आहेत, ते व्यवस्थित जोडायचे आणि रिंग बनवून झाल्यानंतर हा वर्तुळ तयार होईल. ते वर्तुळ, ती रिंग, ती पूर्ण अशी हातात अशी धरायची, आपल्या अंगाभोवती घेऊन अशी पकडायची आणि उड्या मारत मारत तुमच्या समोर जी सफेद रंगाची रेषा आहे ती पार करायची. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये ती रेषा पार करेल ती विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई बाद होणार आहेत. ओके, कळले तुम्हाला? ओके, या बरं, जागा घ्या. 1 2 3 फुगा व्यवस्थित फुगवायचं आहे. हां, व्हेरी गुड. मोठा मोठा फुगवायचा आहे. हां, लहान फुगवल. बरं, ठीक आहे. हां, हां, शाबास. दुसरा फुगा फुगा. हां, व्हेरी गुड. शाबास, मस्तच. हां हां, दुसरा फुगा मोठा फुगवायचे. हां, नाही त्या फुटले नाही. हां, उड्या मारत मारत जायचंय, उड्या मारत मारत जायचंय. हां, शाबास. हां, शाबास. हां, शाबास. हां, व्हेरी गुड. हां हां, बनवायला घ्यायचंय व्यवस्थित. हां, मस्तच मस्तच, व्हेरी गुड. हां, उड्या मारत जायचंय, उड्या मारत. हां, शाबास. हां, ओके. हां, फुगे आम्ही क्वालिटीचे फुगे आहेत. हां, शाबास. हां, शाबास. हां हां, घरी जाताना अशी नको जाऊ. हां हां, ओके. अरे इथं बघ, मग अशी तर काकडी झाली होती. हे नक्की काय फुगवलंय? हा, अरे हा कुठला तरी काहीतरी जादू या ताईमध्ये. हा, कधी कलिंगड बनवते, कधी काकडी बनवते. आता हे वांग झालंय. हा, हा हा, आणि 3 ताई बाद झालेल्या आहेत. अभिनंदन. आणि हा कॉम्प्लिमेंटरी फुगा तुला. मंडळी, शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोत, पण त्याआधी सुरू करूया आपल्या हा अत्यंत महत्त्वाचा भाग, ज्याचं नाव आहे. या भागामध्ये प्रत्येक ताईला आपण एक पत्र लिहायला सांगत असतो आणि त्या पत्रांमधून 2 पत्रांची आपण इथे निवड करतो. याही भागामध्ये आपण 2 पत्रांची निवड केलेली आहे. सगळ्यात आधी आपण या ताईंपासून सुरुवात करूया. ताई, तुझं नाव सांग बरं. गार्गी देसले. कोणासाठी पत्र लिहिले? आजी. आजीलाच का लिहावं असं वाटलं? कारण आता माझ्याकडे सगळं आहे, मी सगळ्यांनी परिपूर्ण आहे. फक्त माझी आजी नाही माझ्याकडे, जिच्याने माझी सुरुवात झाली होती. किती वर्ष झाले आजीला? 1 वर्षात 1 वर्ष होणार. 1 वर्ष झालंय. पत्र वाचू शकतो? प्रिय आजी, आज तुला जाऊन 1 वर्ष झालं. तू या जगात नाहीस हे मनाला पटतच नाही ग. जन्माला आल्यापासून माझं बालपण, शिक्षण, लग्न आणि माझी मुलीच्या जन्मापर्यंत माझी साथ दिलीस. मला कधी एकटी पडू दिली नाहीस. तू मला लहानपणापासून खूप काही शिकवलंस. चांगलं वागणं, लोकांचा आदर करणं आणि नेहमी प्रामाणिक राहणं. तुझे शब्द आजही माझ्या आयुष्याचे मार्गदर्शक आहेत. कधी कधी खूप वाटतं तू पुन्हा एकदा माझ्याशी बोलावं आणि तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मी पुन्हा एकदा माझ्या सगळ्या गोष्टी तुला सांगाव्यात. मला माहीत आहे तू जिथे कुठे असशील तेथून मला पाहत असशील आणि मला आशीर्वाद देत असशील. मी खूप खुश आहे आई. हे सगळे तुझे आशीर्वाद आहेत. तुझी खूप आठवण येते आजी. तुझं प्रेम आणि तुझे संस्कार माझ्यासोबत कायम राहतील. माझी आजी मला प्रेमाने बाय बोलायची आणि खंत इतकीच राहील की तिचा शेवटचा क्षण होता आणि तिला मी हवी होती. ती मला बोलवत होती माझ्या नावाने की मला तू हवी आहे म्हणून मला बोलत होती, पण मला जाता नाही आलं काही कारणामुळे. बस इतकीच खंत राहील. नाहीतर मी खूप जगली आहे माझ्या आजीसोबत, खूप जास्त. आणि तिला मी रडलेली नाही आवडली कधी. आजी असणं काय असतं ना हे मला माहिती आहे. आजीचं प्रेम आहे ना किंवा आजीचा सहवास हा फार महत्त्वाचा असतो आणि तो जेव्हा आपल्यापासून दुरावतो ना तेव्हा त्याचा त्रास काय होतो ते मी समजू शकतो. आणि नक्कीच तुझ्या या भावना आजीपर्यंत नक्कीच पोचतील आणि ती जिथे कुठे असेल ती नक्कीच खुश असेल, आनंदी असेल आज तुझा संसार बघून.
नक्कीच. एक चान्स ऑफ माइंड दे बघू. आपण आता इच्छू बोलू. ताई तुझं नाव सांग. सुचिता स्वप्नील ठोंबरे. कोणासाठी पत्र लिहिले? पप्पांसाठी. बाबांनाच का लिहावं असं वाटलं? आधीपासून त्यांच्यातच जास्त जीव होता आणि माझ्यामध्ये पण त्यांचाच जास्त जीव होता आणि तेच आज माझ्यासोबत नाही आहेत. किती वर्ष झाले? 8 वर्ष. त्यांनी माझं लग्न पण नाही बघितलं, पण माझ्या लग्नाचा विचार त्यांनी खूप आधी केला होता की माझं लग्न कसं करायचंय. त्यांना एकच मुलगा होता, पण कधी असा नाही विचार केला की माझ्या एकट्या मुलासाठी मी काय बघेल म्हणून. माझा एकटाच मुलगा आहे, त्याचं असं करेन तसं कधीच नाही. माझी सुचू, माझी लाडाची बाई, बस एवढंच असायचं त्यांचं. आणि मला खूप आनंद आहे की मी बिलकुल त्यांच्यावर गेली आहे. पत्र वाचू शकतो आपण. प्रिय माझे पप्पा, खरंच हे पत्र एखादा पोस्टमॅन पोहोचवेल का? पप्पा, तुम्ही जाऊन 8 वर्ष झालेत, पण अजून पण तुमची कमी खूप जाणवते. पप्पा, ज्या दिवशी तुम्ही गेलात मला तुमच्यासोबत बोलायला पण भेटले नाही. त्यानंतर जेव्हा तुम्ही आजारी होते, जेव्हा तुमची लास्ट स्टेज होती, तेव्हा तुम्ही एकच गोष्ट मम्मीला बोलले, संजय आता पोरांना सांभाळ. आणि खरंच मम्मीने आम्हाला तुमची काही कधीच कमी पडू नाही दिली. पप्पा, माझं लग्न झालं, सोनूचं पण लग्न झालं, यज्ञेश खूप मोठा झाला, आता बाईचा बड्डे आहे. जसं तुमची मी लाडाची बाई होती, तशीच आता सोनूची मुलगी माझी लाडाची बाई आहे. पप्पा, क्षणाक्षणाला तुमची आठवण येते. तुम्ही नाही आहे याची खंत नेहमी राहील. तुम्हाला जावई पण खूप चांगले भेटले. मी खूप सुखी आहे पप्पा. कसं वाटतंय आज मनातलं व्यक्त करून? खूप चांगलं वाटते. ताई, तुझ्या भावना नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचतील आणि ते नक्की, ती जिथे कुठे असतील ते नक्कीच खुश असतील. त्यांचे आशीर्वाद तुझ्यासोबत असणार. ओके, एक छानसा स्माईल दे. आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. म्हणजे आपल्या पत्र मनातल्या ह्या भागामुळे आपण प्रत्येकजण इथे खूप भावूक होत असतं, डोळे पाणावलेले असतात. पण पुन्हा एकदा मी तुम्हाला त्या आनंदाच्या आणि खळखळून हसण्याच्या वातावरणात पुन्हा एकदा घेऊन जाणार आहेत, अर्थात आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि बघणार आहोत कोण होते हुकुमाची राणी. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे खोचाखोची. हे खोचाखोची. हा हा, मी माईक धरतो, तू बोल. हा, बिंदास. रेडी? 1 2 3 4. रेडी? हा. हरकत नाही. ओके, नाव कळलेलं आहे ताई. खेळ तुम्हाला सांगतो. संगीत सुरू होईल, त्या संगीतावरती जागेवरती नृत्य सादर करायचे आणि नृत्य करता करता एका वेळी एक स्ट्रॉ घ्यायचा आणि तुमच्या केसांमध्ये खोचायचं आहे. तुमच्यासमोर 50 स्ट्रॉ आहेत. ज्या ताईचे कमीत कमी वेळामध्ये हे 50च्या 50 स्ट्रॉ तुमच्या केसांमध्ये खोचून होतील, ती असणार आहे विजेती. ओके, हां, त्यानंतरची उपविजेती आणि तिसऱ्या क्रमांकाची विजेती. ओके, चला तर मग त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचत 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 नृत्य करत करत. अगं, आता खड्डा पडेल तिथे आणि नृत्य करायचंय. एक्सक्यूज मी ताई, नृत्य करायचंय, नाही तर मग तू बाधा. व्हेरी गुड. पडले तिथे, नीट बघायचं खाली आजूबाजूला स्टॉप पडलेत की नाही. नृत्य करायचंय, नाही तर आम्ही बात करणार तुम्हाला. सगळे व्यवस्थित छान नृत्य करतायत, तुम्हीच करत नाहीयेत. ओके, व्हेरी गुड. खाली पडलेलं आहे, नीट बघा. व्हेरी गुड. या, व्हेरी गुड. आतमध्ये नाचत आहे ते. अशीच राहा. हा, आणि स्वतःभोवती गोलगोल फिरायचे. हा, स्वतःभोवती गोलगोल फिरायचे. आणि वेळ संपलेली आहे. एकटा खेळ म्हटल्यानंतर नियम आणि अटी पाळल्या पाहिजेत, पण इथे ह्या ताईंनी आमचे नियम पाळले नाहीत.
तिला मी कधीपासून सांगते की नृत्य करायचं कारण तो खेळ आहे. कारण ते नृत्य करत असताना तुमचं स्ट्रॉ पाडून न देणं हा खेळ आहे, हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही नियम पाळत नाहीत, बाकीच्या 2 ताई पाळत आहेत, तर त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल. दुसरी गोष्ट, मी सांगितलं होतं की स्ट्रॉ नुसते मागेच खोचायचे नाही आहेत, सगळीकडे खोचायचे. तुम्ही फक्त सगळे मागचे जे मागेच खोचलेले आहेत, आता पुढे पुढे खोचायचं. मग ह्यांनी काय केलेले आहे? ते नियम पाळले नसल्यामुळे ताई खरं तर विजेती ठरलेली आहे प्रिया ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उपविजेती ठरलेली आहे गार्गी ताई आणि 3ऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे लता ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ताई खूप खूप अभिनंदन. समोर बघायचे, व्हेरी गुड. आणि उपविजेती ठरलेली आहे गार्गी ताई, जिला मिळते सन मराठीकडून माहेरचा आहेर इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे प्रिया ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. ताई तू हुकमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे तुला सन मराठीकडून मिळतोय माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. एकदा जोरदार टाळ्या. कसं वाटते? खूप छान वाटतंय. किती महत्वाचं वाटतंय हा माहेरचा आहेर? माहेरचा आहे तर खूप महत्त्वाचंच आहे माझ्यासाठी, का की आई नाही आहे माझीकडे. आई नाही आहे, वारली आहे. म्हणून तिथून काही बहिणी वगैरे आहे ते देतात. बाकी आता माझं माहेरचा आहेर मला भेटल्यामुळे मला खूप आनंद होतोय. म्हणजे आता तुझ्या स्वयंपाकघरामध्ये हा तुझ्या हक्काचा माहेर, हक्काचं माहेरचा आहेर. आज तिथे विराजमान होणार आहे हो. तुझ्या स्वयंपाकघरात. ताई तू हुकमाची राणी झालेली आहेस, तर आज तुला असं कुठला हुकूम तुला आज इथे सोडावंसं वाटतं जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? ॲक्च्युली मला असं पाहिजे की आम्ही जेव्हा स्त्री लोकांनी आम्ही प्रवास करतात, आम्हाला शौचालयासाठी ना भरपूर प्रॉब्लेम होतो. पुरुष कसं कुठेही जाऊन काय पण म्हणजे हे करू शकता, पण स्त्रींसाठी माझं असं म्हणणं आहे की स्त्रींसाठी शौचालय म्हणजे बांधायला पाहिजे जिथे स्त्रीला गरज आहे तिकडे. माझं फक्त एकच हुकूम आहे. तर नाही, बरोबर आहे, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हां. की मला या माध्यमातून खरंच सगळ्यांना सांगायचं आहे की महिलांसाठी खरं तर ह्या ज्या सुविधा आहेत, शौचालय आहेत, ह्या खरं तर जागोजागी असायला पाहिजे. आणि प्रत्येक मला वाटतं हॉटेल्समध्ये किंवा अशा ठिकाणी तिथे उलट त्यांनी तशी सोय करून ठेवली पाहिजे सगळ्यांसाठी. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ताई तू मांडलेला आहे. आणि मला असं वाटतं की तो हा जो मुद्दा आहे आणि हा जो तुझा विचार आहे, हा जो हुकूम आहे, हा नक्कीच त्या ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीपर्यंत हे नक्कीच पोहोचेल. ओके ताई, पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. म्हणजे आजचा आपला हा माहेरचा आहेर तो जाणार आहे आपल्या या हुकमाच्या राणीकडे, या ताईंकडे. पण पुढच्या भागात पुन्हा एकदा डाव रंगणार आहे आणि सगळ्या सख्या पुन्हा जमणार आहेत आणि त्यापैकीच होणार आहे हुकमाची राणी. तेव्हा बघूया पुढच्या भागात हुकमाची राणी कोण असणार आहे ते. तेव्हा भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेरवाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.